स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा आणि ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात आला। भाजपचे आमदार प्रवीण दरेकरांनी हा हक्कभंग आणलेला आहे। एका विडंबनात्मक गाण्यामधून कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली होती। तेच गाणं सुषमा अंधारे यांनी देखील पुन्हा एकदा सोशल मीडियावर सादर केलं होतं। त्यामुळे कुणाल कामरा आणि अंधारे यांच्यावर हक्कभंग दाखल करण्यात आला आहे। पाहूयात। सुषमा अंधारे आणि कुणाल कामरा विरोधात हक्कभंग प्रस्ताव। विडंबनात्मक गाण्यातून शिंदेंवर टीका करणं भोवलं। प्रवीण दरेकर यांनी मांडला हक्कभंग प्रस्ताव। स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने एक विडंबनात्मक गाणं सादर करत नाव न घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली होती। एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाबाबत या गाण्यात भाष्य करण्यात आलं होतं। कामराच्या याच गाण्यामुळे शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत मुंबईतील कामराने गाणं सादर केलेल्या स्टुडिओची तोडफोड केली आणि कामराचं हेच गाणं सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर सादर केलं होतं। कुणाल कामराच्या गाण्याचे विधिमंडळातही पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं। याच गाण्यामुळे कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांच्या विरोधात विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात आलाय। भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी हा हक्कभंग आणला। श्रीमती सुषमा अंधारे यांनी प्रस्तुत प्रकरणी भाष्य करताना व्यक्त केलेली खालच्या पातळीवरील भाषा व श्री कुणाल कामरा यांनी हेतू पुरस्पर माननीय उपमुख्यमंत्री महोदयांवर वैयक्तिक व उपरोधिक केलेले गाणे यातील भाषा एक प्रकारे सभागृहाचा अवमान आहे। म्हणून श्रीमती अंधारे व कुणाल कामरा याच्या विरुद्ध मी हक्कभंगाची सूचना देत आहे। माझी आपल्याला विनंती आहे, ही सूचना स्वीकृत करावी व या अधिवेशनात मांडण्यास आम्हाला अनुमती द्यावी। तर हक्कभंग प्रस्ताव आणण्याजोगं मी कोणतं बिभत्स कृत्य केलंय असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला। हक्कभंग प्रस्ताव आणण्यासारखं मी असं कोणतं बिभत्स कृत्य केलेलं आहे? मी सभागृहात कुणाला 56 जण पायाला बांधून फिरतेची भाषा केलेली आहे का? सभागृहातल्या कुठल्याही सदस्याला मी एकेरी उल्लेख केलेले आहेत का? सभागृहातल्या कुठल्याही सदस्याचा अवमान होईल अशा भाषेत त्यांना अर्वाच्य शिवीगाळ केलेली आहे का? कुणाल कामरानं नया भारत या कॉमेडी शो मधून सादर केलेलं विडंबनात्मक गाणं आणि या गाण्यामधून केलेल्या टीकेनं शिवसेना आक्रमक झाली आहे। कामरा विरोधात राज्यभरात अनेक ठिकाणी आंदोलनं करण्यात आली। आता थेट कामरा आणि अंधारेंविरोधात हक्कभंग दाखल केल्यानं हे प्रकरण अधिकच चिघळल्याचं दिसतंय। ओम देशमुखसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।